आरक्षण आरक्षण हा एक विषय महाराष्ट्रात गेल्या 2.5 वर्षात तुम्हाला ऐकायला मिळतो। या अगोदरही ऐकायला मिळाला। ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचं सरकार होतं त्यावेळी त्याचे मोर्चे निघाले होते। एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या गेल्या होत्या। मित्रांनो, आता एक व्यक्ती गेले 2-2.5 वर्ष म्हणजे उद्धव ठाकरे यांचं सरकार गेल्यानंतर, महाआघाडीचं सरकार गेल्यानंतर एक मनोज जरांगे म्हणून एक व्यक्ती उदयास आली। नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर। मित्रांनो, आरक्षण 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 हा एक विषय महाराष्ट्रात गेल्या 2.5 वर्षात तुम्हाला ऐकायला मिळतो। या अगोदरही ऐकायला मिळाला। ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचं सरकार होतं त्यावेळी त्याचे मोर्चे निघाले होते। एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या गेल्या होत्या। मित्रांनो, आता एक व्यक्ती गेले 2-2.5 वर्ष म्हणजे उद्धव ठाकरे यांचं सरकार गेल्यानंतर, महाआघाडीचं सरकार गेल्यानंतर एक मनोज जरांगे म्हणून एक व्यक्ती उदयास आली। मित्रांनो, लक्षात घ्या, त्याचा जन्म झाला ह्या एका व्यक्तीचा। मित्रांनो, आणि ह्या एका व्यक्तीच्या मागे लाखो संख्येने मराठा समाज उभा राहिला असं म्हटलं जाते। आता त्याच्यात किती तथ्य आहे, काय आहे ते जगाला माहिती आहे। मित्रांनो, सुरुवातीला असं वाटलं होतं की खरोखरच ते मराठ्यांच्या भल्यासाठी होते। मराठ्यांचं भलं करण्यासाठी ते उपोषण करतायत, मोर्चे काढतायत। पण हळूहळू त्यांची राजकीय इच्छाशक्ती दिसायला लागली। त्याच्या मागे असलेले राजकीय डावपेच दिसायला लागले। त्याच्या मागे असलेले राजकीय नेते दिसायला लागले। मित्रांनो, हे जे नक्की घडते गेल्या 2-2.5 वर्षात, म्हणजे उद्धव ठाकरे यांचं सरकार गेल्यानंतर, महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर, मित्रांनो तुम्हाला काय वाटते, तुमचं काय मत आहे याच्यावरती, की मनोज जरांगे ही व्यक्ती कशी काय अवतीर्ण झाली? कोणाला माहीत होती? अवघ्या महाराष्ट्राला माहीत होती का? त्याच्यावरती चित्रपटही निघाला। म्हणजे बघा किती महान व्यक्ती आहे, जी आजपर्यंत महाराष्ट्राला माहिती नव्हती अशी व्यक्ती, असं तिचं कार्य, असं तिचं कर्तृत्व अचानक 2 वर्षापूर्वी ती कुठून उत्पन्न झालेत, कुठून त्या एका रोपाचं वृक्ष झालं, म्हणजे किती वेगाने वाढले बघा ते। त्या रोपाचं एक वृक्ष झालं, वटवृक्ष झालं, महावृक्ष झालं। म्हणजे बघा मित्रांनो, किती वेगाने वाढला ही जी व्यक्ती आहे, किती वेगाने वाढली। मित्रांनो, वेगाने वाढलेली आणखीन एक व्यक्ती तुम्ही बघितलं असेल, आणि ती सुद्धा आंदोलनातून झालेली आहे, आंदोलनजीवी, ती म्हणजे केजरीवाल, अरविंद केजरीवाल। त्यांचं तुम्ही राजकीय जीवन, राजकीय पोळी भाजण्याचे प्रकार, राजकीय त्यांचं अस्तित्व, आता ते सध्या तुरुंगातल्या भाकऱ्या खात आहेत, जेवण जेवत आहेत, तिथे सुखाने नांदतायत ते तिथे। मित्रांनो, पण हे अचानक अरविंद केजरीवाल जसे अगदी भरून आलेत, मोठे झालेत, फटाफट त्यांना यश मिळायला लागला, तसाच जणू यश आता या जरांगेंना मिळायला लागलं आहे असंच दिसते। आणि यश कोण देते आहे, तर यश देणारं कोण आहे, तर माध्यम आहे, वृत्तवाहिनी आहेत। मित्रांनो, लक्षात घ्या, आपण चौथा स्तंभ म्हणतो कोणाला? या माध्यमांना, या वृत्तवाहिन्यांना, या बातमीपत्र सांगणाऱ्यांना। मग ते ह्याचे आपला इलेक्ट्रॉनिक माध्यम असोत किंवा जे पेपर म्हणून, वर्तमानपत्र म्हणून येतात ते माध्यम असो, याच्यातून आता हे जरांगे अगदी महान नेते व्हायला लागले। मित्रांनो, माध्यम काय करते, हे वृत्तवाहिन्या संस्था काय करतायत,
तर तुम्ही जर त्यांचा एक हे बघितलात, भूतकाळ बघितलास, इतिहास बघितलात, तर तुमच्या लक्षात येईल आजपर्यंत या राजकीय नेत्यांना घडवण्याचा आणि त्यांना बिघडवण्याचं काम ह्या वृत्तवाहिनी संस्थेने केलेलं आहे. पण ह्या वृत्तवाहिनी संस्थेचं काम काय आहे? महत्त्वाचं काम. चौथा स्तंभ आपण त्याला का म्हटलं जाते? कारण तो लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. तो या नेत्यांचा, त्या नेत्यांचा किंवा त्या पक्षाचा किंवा त्या आघाडीचा किंवा त्या युतीचा नाही आहे. तो कोणाचा आहे? सामान्य जनतेचा आहे. तो सामान्य जनतेसाठी आहे. पण तसं तुम्हाला दिसतेय का? तसं कार्य होताना दिसतेय का? तसं ही वृत्तवाहिनी संस्था कामं करतायत का? तुम्हाला काय वाटते? हा मी तुम्हाला सरळ साधा प्रश्न विचारला. कारण तुम्ही बऱ्याच वेळा बघितलंय, ज्यावेळी ते जरांग्यांची बाईट घ्यायला जातात, जरांग्यांची मतं घ्यायला जात आहेत, त्यावेळी त्यांचे प्रश्न बघा, ते कशा प्रकारचे प्रश्न विचारत आहेत. ते प्रश्न त्यांचा समस्या, जो समस्या ते घेऊन आले आहेत, तो समस्या सोडवण्यासाठी आहेत की ती समस्या चिघळवण्यासाठी आहेत? हे जे प्रश्न ते विचारतात किंवा एखाद्या नेत्याला विचारतात, अमुक नेता तुम्हाला हे म्हणाला, तुमचं काय म्हणणं आहे? मग त्यात अमुक नेत्याला विचारतात, तमुक नेता तुम्हाला असं म्हणाला. म्हणजे काय? फक्त आग लावण्याचं काम. म्हणजे हे कोणासाठी काम करतायत? ह्या वृत्तवाहिनी संस्था कोणासाठी काम करतायत? समाजासाठी काम करतायत? रयतेसाठी काम करतायत? किंवा लोकतंत्राला आधार द्यायला तो स्तंभ म्हणून उभे आहेत? मित्रांनो, मी जरांग्यांवरती बोट ठेवत नाही आता. शेवटी बघा, जेवढी त्याची हे आहे ना, कुवत आहे, क्षमता आहे, लायकी आहे, त्याचप्रमाणे तो वागणार. आणि त्यांनी ती आपली लायकी, आपली क्षमता, आपली कुवत दाखवून दिलेली आहे आपल्या वक्तव्यामधूनच. आपल्या वक्तव्यांमधून त्यांनी ही आपली लायकी, कुवत, क्षमता दाखवून दिलेली आहे. शिव्यागाळ करणं, बेछूट काहीतरी बोलणं, निरर्थक बोलणं आणि एखाद्याला टार्गेट करणं. आणि त्यांनी टार्गेट कोणाला केलं आहे? तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या जातीला, त्याच्या कुटुंबापर्यंत गेले ते, त्यांच्या पत्नीपर्यंत गेले ते, हे जरांगे. मित्रांनो, लक्षात घ्या. पण हे सर्व करण्यासाठी त्यांना उत्तेजित करणारे कोण आहेत? त्यांना ती हे देणारे कोण आहेत? बूस्टर देणारे कोण आहेत? तर सर्वात महत्त्वाचे जे बूस्टर देणारे, त्यांना उत्तेजना देणारे, त्यांना ताकद देणारे म्हणजे कोण आहेत? तर ह्या वृत्तवाहिनी संस्था आहेत. हे पत्रकार जे नरेंद्र मोदीजींच्या विरोधात आहेत, जे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आहेत. मित्रांनो, लक्षात घ्या, गेल्या 10 वर्षाच्या काळात, नरेंद्र मोदीजींच्या काळात आणि देवेंद्र फडणवीस यांच्या त्या 5 वर्षाच्या काळात तुम्ही बघाल तर तुम्हाला हेच दिसून येईल. कारण टेबलाखालून त्यांना मिळायचं बंद झालेलं आहे. त्यांचे जे हे व्हायचे, पिकनिक व्हायच्या परदेशामध्ये, त्या नेत्यांबरोबर, म्हणजे पंतप्रधानांबरोबर, त्या गृहमंत्र्यांबरोबर ज्यावेळी ते दौऱ्यावर जायचे, त्यावेळी यांच्या ज्या पिकनिक व्हायच्या, सहली व्हायच्या, त्या बंद झालेल्या आहेत. सरकारी खर्चांवरती, म्हणजे सरकारी खर्च म्हणजे कुठला खर्च? तर आपण जे टॅक्स देतो, तो आपण कर भरतो, तो म्हणजे सामान्य माणूस जो कर भरतो, त्या करावरती मजा करणारे हे संपादक, पत्रकार आज काय झाले आहेत? हालदिवाल झालेले. मित्रांनो, लक्षात घ्या, जरांगे आहेच, याला कारणीभूत जरांगे आहेच. पण जरांगे ही एक सामान्य व्यक्ती होती, तिला कोणी ओळखत नव्हतं, कोणी ओळखत नव्हतं. तसंच अरविंद केजरीवालना पण कोणी ओळखत नव्हतं. अण्णा हजारेमुळे ते त्या मंचावर दिसलेत. नंतर त्यांना मोठं कोणी केलं? तर या मीडियानी मोठं केलं, ह्या वृत्तवाहिनी संस्थेने मोठं केलं. मित्रांनो, लक्षात घ्या, म्हणजे आग लावणं हा एकमेव प्रकार, हा एकमेव अजेंडा आज वृत्तवाहिनी संस्था तुम्हाला करताना दिसत आहेत. मग आपण ह्याला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणू शकतो का? मित्रांनो, चौथा स्तंभ म्हणजे काय? तर तो आधार आहे त्या लोकशाहीचा. ती लोकशाही काय झाली पाहिजे? जिवंत राहिली पाहिजे.
ती लोकशाही फुलली पाहिजे, त्या लोकशाहीमध्ये जीव राहिला पाहिजे, त्या लोकशाहीमध्ये समाजाचं भलं झालं पाहिजे, अशी लोकशाही. आणि त्याचा हा चौथा स्तंभ. ह्याला चौथा स्तंभ लोकशाहीचा म्हणता येईल का? नाही मित्रांनो. तरीसुद्धा मी तुम्हाला विचारतोय, माझ्या मते तर नाही आहे. तुमचं मत काय आहे? तुम्हाला काय वाटते? आणि ह्या जरांगे, मनोज जरांगेच्या पाठी जे काही नेते मंडळी आहेत, ज्यांना बूस्टर देत आहेत, त्यांना ताकद देत आहेत, हे कोण आहेत? ते त्यांनी आता बोलून सुद्धा दाखवलं आहे. महाविकास आघाडी या नेत्यांनी जर मला सपोर्ट केला तर त्यांना निवडून आणण्याची मी तयारी दर्शवतो, त्यांच्या मागे आम्ही उभे राहतो, असंही ते बोलून झाले जातात काही दिवसापूर्वी. मित्रांनो, हे कुठे लपलेलं नाही आहे. मित्रांनो, त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांबद्दल सुद्धा वाईट उद्गार काढले. अगदी शिवसेनेच्या नेत्यांबद्दल सुद्धा वाईट उद्गार काढले. पण त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांबद्दल असं काही बोललेलं नाही. बघा किती ही आतली गोष्ट आहे. ही समजण्यासाठी काय मोठं रॉकेट सायन्स नाही मित्रांनो. शरद पवारांबद्दल कधी ते वाईट नाही बोलले. अजितदादा पवार यांच्याबद्दल सुद्धा वाईट नाही बोलले. मित्रांनो, अजितदादा पवार तर आता युतीमध्ये आहेत. मग त्यांनी अजितदादा पवारांना सुद्धा प्रश्न विचारायला पाहिजे होता. त्याच्यावरती सुद्धा त्यांनी हल्ला चढवायला पाहिजे होता. पण तसं करताना दिसत नाही आहे. पवार कुटुंबियांना त्यांनी वेठीस धरलेलं नाही आहे. बघा मित्रांनो, अगदी उद्धव ठाकरेंना सुद्धा ते बोललेत की तुम्ही करून दाखवा. उद्धव ठाकरेंबद्दल सुद्धा त्यांनी कुठेतरी एखाद शब्द वापरला असेल. पण ह्या व्यक्तीने शरदचंद्रजी पवार यांच्या कुटुंबियाबद्दल, म्हणजे अगदी त्यांच्या विरोधात गेलेले ते त्यांचे पुतणे आहेत अजितदादा पवार, यांच्या विरोधात सुद्धा ते बोललेले नाही. शरदचंद्रजी पवार यांच्याबद्दल तर सोडूनच द्या, तर ते त्यांचे तर काय देवच आहेत, त्यांचे बूस्टरच आहेत. आणि अवघ्या महाराष्ट्रालाही माहिती आहे, अवघ्या भारतालाही माहिती आहे. मित्रांनो, राहुल गांधीने एक नारा दिला होता आता हे लोकसभेच्या पूर्वी, अगदी 5 वर्षात तो ते चालवला होता. तो म्हणजे काय, तर हिंदूमध्ये जे जाती जमाती आहेत त्याच्यामध्ये ज्यांचा जेवढा वाटा आहे त्यांना तेवढं योगदान मिळलं पाहिजे, तेवढं त्यांना लाभार्थी ते झाले पाहिजेत, त्यांना लाभ मिळाला पाहिजे. म्हणजे जेवढे या जातीमध्ये त्यांची जनगणना आहे, त्यांची लोकसंख्या आहे, त्या जातीला त्याचा तेवढा वाटा मिळाला पाहिजे. मित्रांनो, हा जो विषय निर्माण केला आणि अगदी देशभर प्रचार केला, त्यांनी ते सरळ सरळ स्ट्रेट फॉरवर्ड हा विषय केला. पण महाराष्ट्रात कसं घडते आहे, मराठा आरक्षण. आताच नुकतंच एक वक्तव्य, एक मुलाखत देताना, एका पत्रकार परिषदेला सामोरं जाताना अगदी शरदचंद्रजी पवार यांनी काय वक्तव्य केलं, तर धनगर समाज, लिंगायत समाज, मुस्लिमांना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे. म्हणजे बघा, एक विषय संपतोय ना संपतोय तोपर्यंत त्यांनी धनगरांना पुढे केलं, तोपर्यंत त्यांनी लिंगायतांना समोर केलं, तोपर्यंत त्यांनी मुसलमानांना सुद्धा समोर केलं. म्हणजे काय चाललंय मित्रांनो, काय यांचा हेतू आहे, काय त्यांचे विचार आहेत, काय यांची विचारसरणी आहे. शरदचंद्रजी पवार ह्या व्यक्तीने आजपर्यंत जातीपातीमध्ये आगच लावलेली आहे, धर्माधर्मामध्ये आगच लावलेली आहे. राज ठाकरेंनी जसं उल्लेख केला, जातीचं विष कालवणारे म्हणजे हे शरदचंद्रजी पवार. आणि तीच ते गोष्ट करत आहेत. त्यांना या महाराष्ट्राच्या जनतेशी काही लेणं देणं नाही आहे, काही मतलब नाही आहे ना. त्या मनोज जरांगेंशी पण मतलब आहे. मित्रांनो बघा, उद्या सकाळी जर ह्या महाराष्ट्रात आघाडी सरकार जर आलं, त्यांची सत्ता जर स्थापन झाली, त्यानंतर हे मनोज जरांगे कुठे गायब होतील, त्यांचं अस्तित्व संपून जाईल. कारण त्यांचा वापर झालेला आहे, त्यांना चरख्यात टाकलेलं आहे, त्यांचा रस काढलेला आहे. आता त्यांचा चिपाट झालेला असणार त्यावेळेला. त्यामुळे त्या मनोज जरांगेंचा शरदचंद्रजी पवार यांना काही उपयोग राहणार नाही. एक चिपाट, एक कचरा, बस. येणाऱ्या काळात तुम्हाला ते दिसून येईल. जर ती गोष्ट घडली तर, आघाडी सरकार जर या महाराष्ट्रात परत आलं,
सत्तेत आलं तर ते तुम्हाला दिसून येईल. मित्रांनो, लक्षात आलं का काय घडते आहे? तर याच्या मागे फक्त आणि फक्त राजकारण घडते. फक्त आणि फक्त राजकारण घडते. मित्रांनो, गेली 70 वर्ष आणि आता ही जी गेली 10 वर्ष म्हणजे 80 वर्ष पकडा. आता 20 एक वर्ष आता बाकी आहेत. 100 वर्ष पूर्ण व्हायला. कशाला? तर भारत स्वातंत्र्य, तथाकथित स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, भारताला तथाकथित स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आता फक्त 20 एक वर्ष बाकी आहेत. आणि त्या काळामध्ये एवढा काळ निघून गेला, 80 वर्ष निघून गेली, पण आरक्षण हा विषय संपत नाही आहे. अजूनही हा देश आरक्षणाच्या कुबड्यावर चालतोय. म्हणजे बघा, विचार करा मित्रांनो, नागासाकी हिरोशिमावरती अणुबॉम्ब पडून सुद्धा ते बेचिराग झालेत. जपानचे 2 शहरं नागासाकी आणि, मित्रांनो लक्षात घ्या, नागासाकी आणि हिरोशिमा अणुबॉम्ब पडून साधी गोष्ट नव्हती, महाभयानक गोष्ट होती, भयंकर गोष्ट होती, विध्वंस झाला होता. असं झाल्यानंतर सुद्धा आज जपान टेक्नॉलॉजीमध्ये 1 नंबरमध्ये आहे, विविध क्षेत्रामध्ये 1 नंबरमध्ये आहे. मित्रांनो, हे का घडलं? आरक्षणामुळे घडलं का? संरक्षणामुळे घडलं का? तर नाही मित्रांनो, आमची गुलामगिरी संपत नाही आहे. आरक्षणाच्या जोगडाखाली आम्ही काय करतोय? स्वतःला खेचतोय. ते जोकड खेचतोय आपण, आरक्षणाचं जोकड. नांगरणी कोण करतोय? तर तो शेतकरी. शेतकरी म्हणजे कोण? नेता. कसली नांगरणी करतोय? तर आपल्या राजकीय भवितव्याची. पीक कसलं काढतोय? तर राजकीय भवितव्याचं. आणि चापकाचे फटके कोणाला पडत आहेत? त्या आरक्षण घेणाऱ्याला. मित्रांनो, माणूस हा बुद्धिवान प्राणी आहे. मग या बुद्धिवान प्राण्याला आरक्षणाची आवश्यकता आहे का? बस झालं आता. या आरक्षणाच्या जोगडाखाली माणूस दाबला जातोय. हा देश धुळीस मिळतोय. हा एकमेव अजेंडा आहे तुमच्यामध्ये काय करण्यासाठी? दुफळी मारण्यासाठी, तुमच्यामध्ये विभाजन करण्यासाठी. आणि तुम्ही कोण? तर हिंदू समाज. मित्रांनो लक्षात घ्या, हिंदू समाज. मुसलमानामध्ये 72 जाती आहेत, फिरके आहेत, पण त्याच्यामध्ये हे नाही, विभागणी नाही आहे, विभाजन नाही आहे. ऐन वेळेला ते एकत्र येतात. भले ते एकमेकाच्या मानेवर बसत आहेत, एकमेकाला दूषणं देत आहेत, शिव्यागाळ करतायत, पण ऐन वेळेला ज्यावेळी इस्लामचा प्रश्न येतो, त्या तथाकथित धर्माचा प्रश्न येतो, त्यावेळी ते एक होतात. आणि त्याने हे दाखवून सुद्धा दिलंय या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये. पण हिंदू काय करतो? मी त्यांना सनातनी बोलतच नाही, कारण बऱ्याच वेळा त्याचा मी उल्लेख केलेला आहे. सनातन कोण आहे? सनातनी कोण आहे? मग हिंदू काय करतो? आमची अमुक जात, आम्ही कुणबी, मराठा, भंडारी, आम्ही अमुक अमुक तमुक. आता भारतामध्ये गेलो तर राजपूत, यादव, काय बघा मित्रांनो. आणि हे का घडते? तर आरक्षणाच्या ह्या जोखड आहे. या आरक्षणाचा साखळदंडा तुमच्या गळ्यात घातलाय आणि कुत्र्याप्रमाणे ते तुम्हाला फिरवत आहे. कुत्र्यासारखी तुमची काय झाली आहे? अवस्था झाली आहे. छू म्हणा की तुम्ही धावताय. एखादा भाकरीचा तुकडा टाकला आरक्षणाचा की तुम्ही खुश होता, वा मला पोटभर जेवण मिळालं. अरे पण हे तुला आयुष्यभर पुरणार आहे का? नाही. आरक्षणामुळे तुम्हाला ह्याच्यामध्ये शालेय जीवनामध्ये शिक्षणाला म्हणजे तुम्ही गेलात शैक्षणिक जीवन जगायला आणि आरक्षण मिळून 35% 40% वाल्यांनी मेडिकलला ॲडमिशन घेतलं. पुढे कसा तो जाईल? पुढचा अभ्यास तो कसा करेल? पुढचा ज्ञान कसा मिळवेल तो? मग संपला तो. पहिल्याच वर्षी ढेपाळला, घरी बसला, संपलं आयुष्य त्याचं. मग त्यासाठी काय करायला पाहिजे? तर आपला दर्जा वाढवायला पाहिजे, आपला ज्ञानाचा दर्जा वाढवायला पाहिजे, आपण ज्ञानसंपन्न व्हायला पाहिजे. असं भिका मागून, कटोरे घेऊन ही गोष्ट साध्य होणार नाही. मग तुम्ही ब्राह्मणाला दोष द्या, मग तुम्ही उच्च वर्णीयांना दोष द्या. अरे पण ते शिकतायत, मेहनत घेत आहेत, कष्ट घेत आहेत, त्यांना सुद्धा मेंदू आहे ना. जो मेंदू ह्या
दलित, दलित काय म्हणतात, आगडे पिछडे, आदिवासी, कोणी असो, ज्यांना आपण पिछडा म्हणतो, कमजोर म्हणतो, अशा लोकांना मेंदू नाही आहे का? या मेंदूचा ते वापर करून आपलं अव्वल स्थान ते मिळवू शकत नाहीत का? ती परिस्थिती आहे मित्रांनो. करण्याची इच्छा असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी रस्त्यावरती दिव्याखाली अभ्यास करून ते ह्या पदापर्यंत पोहोचले. 16 मावळ्यांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. त्या मोगलांच्या विरोधात कोणाची भिशात नव्हती, कोणाची ताकद नव्हती, कोणाची क्षमता नव्हती आणि कोणाची इच्छाशक्ती सुद्धा नव्हती की हिंदवी स्वराज्य स्थापन होईल की नाही हे आश्चर्य होतं सर्वांसमोर. आणि ते स्थापन केलं मित्रांनो, मुठभर मावळ्यांना एकत्र करून. त्यावेळी ते गेले नाही आरक्षण पाहिजे म्हणून त्या औरंगजेबाकडे, त्या निजामाकडे, त्या आदिलशहाकडे आरक्षणाचा कटोरा घेऊन नाही गेलेत. जे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती पोळ्या भाजतायत हे मनोज जरांगे, त्यांना आम्ही प्रश्न विचारतोय आणि त्यांच्यासोबत असलेल्या त्या मराठ्यांना प्रश्न विचारतोय. प्रथम तर मराठी ही जातच नाही आहे, त्याचा इतिहासात कुठे पुरावाच नाही आहे. मित्रांनो लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा कुणबी होते. कुणबी म्हणजे शेतकरी. मित्रांनो जात ही विषयच नाही आहे, हा कुठे प्रकारच नाही आहे. त्याच्या कर्मावरून, म्हणजे तो शेतकरी आहे, कळलं का? तो म्हणून त्याला कुणबी हा त्यांची ओळख होती. एखादा सुतार आहे, ह्याचं काम करतोय, लाकडाचं काम करतोय म्हणून त्याला सुतार, चांबड्यावरती काम करतोय म्हणून चांबार, लोहाराचं लोखंडाचं काम करतोय म्हणून लोहार. मित्रांनो जाती नाही आहेत, कुठलीही जात अस्तित्वात नाही आहे. हे फक्त लोकांना विभाजित करण्यासाठी, लोकांची मनात विष घालवण्यासाठी हे निर्माण केलेल्या काय आहेत गोष्टी आहेत. आता कुठेतरी थांबूया, कुठेतरी आरक्षण इथे थांबलं पाहिजे, समाप्त झालं पाहिजे. नको ओबीसी, नको मागासवर्गीय, नको ST SC, नको ते आदिवासी, नको धनगर, नको कोणी. तो एकच असावा, तो म्हणजे हिंदू. तो म्हणजे हिंदू. हिंदू म्हणजे सनातनी, मुस्लिम म्हणजे सनातनी, ख्रिश्चन म्हणजे सनातनी, बौद्ध म्हणजे सनातनी, शीख म्हणजे सनातनी. प्रत्येक जीव मात्र हा सनातनी आहे, कारण सनातनी विज्ञान आहे. पण आपण हिंदूबद्दल बोलतोय. त्याला हिंदू जोपर्यंत एकवटत नाही आणि सनातनचं महत्त्व समजून घेत नाही आहे, त्याचा अर्थ समजून घेत नाही, आपल्या ज्ञानाचा दर्जा वाढवत नाही आहे, तोपर्यंत आम्ही त्या जात्यामध्ये, ज्याच्यामध्ये ते धान्याचा पीठ केलं जाते, अशा जात्यामध्ये आम्ही भरडले जाणार. आणि जाती कुठली? तर जाती धर्माची. त्याच्यामध्ये धान्य टाकणारे कोण? तर हे नेते मंडळी, राजकीय नेते, राजकीय पोळ्या भाजणारे, राजकीय आपलं भवितव्य जोपासणारे. विचार करा. माझे विचार मी मांडलेले आहेत, तुम्ही निर्णय घ्या, तुम्हाला काय वाटते. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.